गुड मॉर्निंग गाईज. आता सकाळचे 6 वाजले आहेत आणि आम्ही आज इतक्या लवकर निघालो आहोत. हा बघा रूम लॉक करतोय. द्या हा. तर आज आम्ही जिथे जात आहोत तिथे सकाळी 7ची काहीतरी बोट असते आणि त्यानंतर बोट नसतं. ऐका पाल. तर मग म्हणून आम्हाला इतक्या सकाळी उठून लवकर निघावं लागतंय. आम्ही सकाळी 5 वाजता उठले आहे. अभिषेक 4:30 वाजता उठला आहे आणि आम्ही रेडी वगैरे झालो आहे आणि आम्ही आता 6 वाजून 10 मिनटं झाले आम्ही निघालो आहे. ती आमची कार पण आली आहे. पहिली फेरी आमची आहे. बोट असतात असं हे मला आता म्हणाले. तर आता आम्ही निघतोय. गुड मॉर्निंग. तर आता आम्ही निघतोय. आम्ही तिथे पोचून तुम्हाला दाखवू की काय आहे काय नाही आहे. चला मग पुढचा प्रवास बघूया. आणि आता आम्ही इथे पोचलो आहोत. बघू शकता तुम्ही. आम्ही आता आतमध्ये जातो इथून. आता आमचा ड्रायव्हर आमच्यासोबत नसणार याच्या पुढे. आता आम्ही त्या बोटमध्ये बसणार आहोत आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर व्ह्यू आहे. माझा नवरा तर नेहमी सुंदर दिसतो. तुमची तारीफ करून करून मेरी जान चली जाएगी पर तेरी तारीफ नहीं रुकेगी. आम्ही आता या बोर्डमध्ये बसलो आहोत आणि हे बोलतायत की हे स्पीड बोर्ड आहे. खूप जास्त फास्ट जाईल असं. खूप फास्ट. मी तर झोपून जाईल सरळ. मी पहिल्यांदा बसते. मला भीती वाटते. मी काय बघणार नाही काय नाही. सरळ झोपून जाणार. विषय संपला. आत्ता आम्ही या बोटीतून उतरलो आहोत. मी तर झोपून गेली होती ॲज युजल. मला उलटीसारखं होऊन बघतो. म्हणजे उलटी नाही व्हायला पाहिजे म्हणून मी झोपून गेली होती. आणि हा बघा माझा नवरा. आता आम्ही कुठं जातोय मला काय आयडिया नाही आहे. हा न्यू ड्रायव्हर आहे. हा आम्हाला इथे फिरवेल जिथे जिथे लोकेशन्स आहे तिथे. बघू आता इथून आम्हाला कुठे कुठे फिरायचं आहे. हे बघा पाणी. बघा पाणी इतकं सुंदर आणि साफ पाणी. आपल्या इंडियामध्ये तर फक्त गटारं आहेत समुद्राच्या नावाखाली. इतकं साफ पाणी की त्यातल्या माशी फिश सगळे एकदम क्लिअरली दिसत आहेत. एवढे दिसत आहेत. वा वा मस्त मस्त. इथे ब्रेकफास्ट चालू झाला आहे आणि आता आम्ही इथून निघू. आता आम्ही इथे पोचलो आहोत आणि परत मी इथं एक तास झोपली मस्त. आई ग मला जाम कंटाळा आलाय. मला आता घराची आठवण येते. मला नाही फिरायचं. मला घरी जायचं आहे. बरं झालं. खूप एकदा आलाय रे. इकडे जेवण प्रॉपर नाही. तर काय 3 दिवसापासून पोट भरत नाही. पिझ्झा पास्ता नूडल्सशी. म्हणजे तिकडे मी रडायची की प्लीज मला पिझ्झा दे प्लीज मला पास्ता दे. हा कसं डाईटवर राहायचं. नाही करायचं. नाही खायचं ते नाही खायचं. मग मी तिकडे रडायची की मला हे दे पिझ्झा पास्ता नूडल्स ह्या गोष्टी मला दे. मॅगी खाण्यासाठी लिटरली मी रडायची की नाही मला खायची आहे. आज तर मी खाणारच. आणि इथे तो स्वतः मला देतोय. पण आले इथे तो स्वतः मला देतोय पण माझी इच्छाच होत नाही. म्हणजे अशी नाही की इच्छा होत नाही. मला आवडतं. मला खायचं पण किती खाणार एखादा माणूस. तीच गोष्ट. बस आता मला डाळ भात पाहिजे. मला भूक लागले. मला डाळ भात द्या. मला डाळ भात भाजी द्या. चपाती द्या. बस काय नको रे बाई. साधी खिचडी तरी द्या. इकडे काय नाही आहे. खूप आता मी लिटरली आज मी रडणार की वाव कितकं सुंदर व्ह्यूज आहे बघा. हो खूप सुंदर व्ह्यू आहे. सुंदर. आता आम्ही जातोय इथे खाली आहे आणि हां मी होती डाळ भातावर. डाळ भात पाहिजे. भूक लागली. मला नाही जेवायचं आहे.
मला हे नूडल्स नाही खायचं. मी लिटरली आज सकाळपासून म्हणून नाश्ता पण नाही केला रागात. का? कारण मला चांगलं जेवण पाहिजे. मला नाही खायचे नूडल्स ना फोडल्स. आणि ते फ्रूट्स तर मला अजिबात नाही खायचं. फ्रूट्स खूप टेस्टी आहे इकडचे, पण मला फ्रूट्स एकही आवडत नाही. मी कधीच फ्रूट्स खात नाही. मी माझ्या घरीही इतक्या गोष्टी असल्यानंतर, म्हणजे सासरीही इतक्या गोष्टी असल्यानंतरही मी कधीच खात नाही. मला फ्रूटमध्ये फक्त मँगो आवडतो, जो आम्ही इथे आलो आणि आमचा मँगो तिकडे घरी पोचला. बाहेरून 2 पेटी मागवलेली ती, तर ती पण मला खायला भेटली नाही. मला ड्रिंक नाही, इकडे एक ड्रिंक मला आवडली होती, स्मूदी सारखी. आपल्या इकडे जी स्मूदी भेटते तशी होती, तर ती ड्रिंक नव्हती इकडे. जर ती असती तर मी नक्कीच घेतलं असतं, कारण मी सकाळपासून काहीच घेतलं नाही. माझ्या पोटात काहीच नाही आणि मला खूप भूक लागली. आता बघू कुठे जायचंय. अयो मला माहित नाही कुठे जायचंय. हा इथे जायचं. माझा नवरा दिसला मला, तर चालेल. आता मी जाते, नाही तर मी पडेल काय फोनच्या चक्करमध्ये. उगाच पडायला नको, लागायला नको. चला मग मी तुम्हाला खाली जाऊन नीट व्ह्यू दाखवते सगळं. आता आम्ही छान छान फोटोज काढले आहोत. आता आम्ही जाऊ दुसऱ्या बीचवर. आणि आम्ही खूप जास्त थकलोय आता. माझी हालत खूप खराब आहे. मी हे पिते, अभिषेक पिते ऑरेंज ज्यूस पितो, आणि आमचा ड्रायव्हर पण मँगो ज्यूस पितो. तर आम्ही खूप जास्त गरम होते. मी आता वैतागले. मला बरं नाही वाटत आहे. मला आता उलट्या झाल्या, तर मी इथे रेस्ट करते. आणि अभिषेकला तो एक सुंदर असा व्ह्यू आहे, तो बघायचा होता. मी तुम्हाला दाखवते. हे इथूनच आहे काहीतरी जवळ. अर्धा तास झाले मी इकडे बसून आहे एकटी, कारण मला वॉमिट झाली आणि मला खूप जास्त कसं तरी होत होतं, म्हणून मग मी बसून होती. अभिषेकला ते तिथे जायचं होतं, ते तिथून असं वरपर्यंत. हे बघा इकडून तुम्हाला दिसेल. इथे अभिषेकला जायचं होतं, तर त्याची खूप इच्छा होती. तर मी त्याला बोलली की मला बरं नाही, मग मी इकडे बसते सावलीत, तुम्ही जाऊन या. तुम्ही माझ्यामुळे उगाचं हे काही हे नको व्हायला, त्यांचं मन नको दुखायला. म्हणून मग त्यांना बोलली. ते नाही बोलत होते, पण तरी मी त्यांना जबरदस्ती पाठवलं. आता येतील ते 5-1 मिनिटात. तर मग ते आल्यावर आपण त्यांना विचारू की कसं होतं. आणि त्यांना बोलले की मी तुमच्या फोनने व्हिडिओज वगैरे काढायचं बघून तुम्हाला दाखवेल. आपण आलोय केलिकिंग आयलँड. केलिकिंग. हो, सनस्क्रीन लावून घेतलंय आम्ही. खूप गरम आहे, जरा जास्तच गरम आहे. बाहेरची हॉटनेस दाखवले ना लोकांना. वाव, इतकं सुंदर नजारा तुम्ही बघू शकता. किती छान वाटतंय. हे उतरताना मला थोडी भीती वाटते, पण हे समोर बघा, हे बघून सगळं थकान गेली आमची. आणि आता आम्ही तिथे खाली जाऊ, फोटोशूट वगैरे करू थोडंफार. वाव, तुम्ही बघू शकता किती सुंदर बीच आहे. आणि इथे खाली लोक पण आहेत. हे बघा, तुम्हाला दिसतंय का लोक? हो, यू कॅन सी. आणि हे बघा आम्ही कुठे आहेत आता. आम्ही एवढ्या वर आहे. तुम्हाला जायचंय खाली? तिकडे मोबाईल दाखव आलेला. हा बघा, एक क्यूटचा माकड आलाय, पण तो फोन घेऊन जाऊ शकतो. सांगा, तुम्हाला जायचंय खाली? मी नाही येणार, माझी हिंमत नाही. तुमची इच्छा चालेल, मी बसते गाडीत. पाणीही बघा तुम्ही किती स्वच्छ आहे. एकदम क्लीन वॉटर, एकदम क्लीन. ह्यांच्या नंतर आमचा नंबर आहे.
आता आम्ही जाऊ. कधीपासून बायको होणार तर ते नाही दिसत. हे बघा याला, हे बघा, हे बघा. बायकोचं काय ये ना तू ये हे काय असतं घ्यायचं. चला दादा आमचा फोटोचा नंबर आलाय. आम्ही चालू फोटो काढायला. ह्याला मी नंतर बघते. चायनीज गोळ्या पोळींना घेतोय छातीत. आता आमचा फोटोशूट करून झाला आणि खूप सुंदर 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 फोटो झालेत. आणि आता आम्ही थोडं थंड करतोय आमची बॉडी. काय चोको हेझलनट आणि चिल्ड वॉटर. समुद्रासमोर इतकं सुंदर व्ह्यू घेता घेता आम्ही असं छान छान खातोय. चला मग आता आपण नेक्स्ट लोकेशनवर भेटू. आता ह्यानंतर आय थिंक आम्ही जेवायला जाऊ. कारण मी सकाळपासून काहीच नाही खाल्लंय. हो खाते मी सकाळपासून काहीच नाही खाल्लंय आणि आता मला खूप भूक लागली आहे. तर आता आम्ही जेवायला जाऊ आणि त्यानंतर मग आम्ही कुठेतरी जाऊ. मी तुम्हाला दाखवू पुढचं काय काय आहे त्या सगळ्या गोष्टी. आता आम्ही तिथून निघालो आहेत आणि आता आम्ही इथे जेवायला आलो आहोत. काय आता आज काय नवीन जेवण भेटते आज आपण बघूया आणि मस्तच रिव्ह्यू देऊया. मला अजिबात इच्छा नहीं है जेवायची पण जिंदा रहने के लिए खाना पड़ेगा क्योंकि मैंने सुबह से एक अन्न का दाना नहीं खाया. आणि 1 तास स्ट्रगल केल्यानंतर आम्ही अभिषेकसाठी हे चिकनचं काय आहे ते सूप ऑर्डर केलं आहे आणि माझ्यासाठी नूडल्स तर बघायची पण इच्छा नाही आता मला. हे कुठे गेलं रे. हां हे व्हेज फ्राईड राईस व्हेज फ्राईड राईस. तर आता यांचा फ्राईड राईस पण विचित्र मस्त खाल्ले पण आता काहीच ऑप्शन नाही तर मला तेच मागवायला लागेल. आणि आता बघू कसं येतं. ही इथली कोणती तरी बियर आहे दाखवा. इथली फेमस बियर आहे आणि ही अभिषेकला खूप जास्तच आवडली आहे. आणि तो जेव्हापासून आला तेव्हापासून हेच तिथे फक्त 2 दिवस मधले नाही आपले कारण त्याला सर्दीसारखं वाटतं होता. पण खूप छान आहे असं त्याचं म्हणणं आहे. आपल्याला काय म्हणतात आपल्याला या सगळ्या गोष्टीत इंटरेस्ट नाही तर आपल्याला घेणं नको नाही. पण त्याला आवडली म्हणजे छानच असणार कारण त्याला सगळ्या चांगल्याच गोष्टी आवडतात जशी की मी. मार खाशील. आता आमचं खाऊन झालं आहे आणि आता आम्ही जातो 3rd लोकेशनसाठी. आणि जेवण ठीकठाक होतं. मी अर्धच खाल्लं आणि अर्ध अभिषेकला दिलं. मी या बीचवर पोचलो आहे आणि तुम्ही बघणार तर काय इतका सुंदर असं बीच आहे आणि या बीचमध्ये आम्ही आंघोळही करू शकतो. पण मी कपडे आणले आहेत पण तरी सुद्धा भिजायची इच्छा नाही आहे. बघू आता लेट्स सी. चला जाऊया आता. हो दुपारी पाणी बघ ना गरम आहे की थंड आहे का. चला मग आम्ही आता बघू काय करतो. जायची इच्छा झाली की जाऊ. आता आमचा ड्रायव्हर आम्हाला सोडून गेला आहे इथे. हा त्याचं डोकं दुखतंय खूप जास्त. तुम्ही बघू शकता इकडे काय केलं होत असेल यार. एवढं चुना लावल्यासारखे गोरे आहेत ते लोक. त्यांना कसं काय नाही होणार. आपण इकडे त्यांच्या पुढे काळे आहेत आणि तरी आपण अजून काळे होतोय. मी जाईल पाण्यात. माझी इच्छा शूज काढणार आणि फक्त जाऊन उभी राहणार. ओके हिट मार. इथे बघून नको मारू. फायनली मी आली आहे. खूप सुंदर असा बीच आहे. तो बघू शकता. पब्लिक खूप सुंदर आहे इथे सगळी. पब्लिक म्हणजे मुली. पण काय आम्ही जाऊन पाण्यात पण मी जाणार पाण्यात कारण माझी इच्छा आहे पाण्यात जायची. आता आम्ही या बीचवरून निघालो आहोत. आता आम्ही जातोय बोटकडे. मग तिकडून आमच्या रूमवर आणि त्यानंतर आम्ही झोपून जाऊ सरळ कारण खूप जास्त थकलो आहे आम्ही. मी थकली आहे हे नाही थकत. ह्याच्याकडे खूप एनर्जी आहे. आणि आता इकडून बोटपर्यंत जायपर्यंत अर्धा तास लागेल आणि 3ची बोट आहे आणि 3 सध्या 3:30ची बोट आहे आणि 3 आता वाजलेत. तर बघू आपल्याला ती बोट भेटते की नाही. आता आम्ही परत जातोय बोटमध्ये बसायला आणि खूप जास्त घाणेरडं ऊन आहे. लिटरली इतकं डोकं दुखतंय आता ते सांगूच नाही शकत. तर ठीक आहे आता आम्ही बोटमध्ये जातो. आधीच आम्ही लेट झालोय. चालले
आम्ही बोटमध्ये बसलो आहोत आणि बोट खूप जास्तच हलते. मी सरळ झोपून जायला आता 1 सेकंडसाठी पण मी जागी नाही राहणार, कारण मला भीती वाटते. बघूनच उघडतं का नाही, इट्स ओके. तर आता मी चालली झोपायला. काय हाय, आम्ही रूमवर आलो कधीच, फ्रेश वगैरे झालो आणि थोडासा आराम केला कारण बरं नाही वाटत आहे म्हणून. आणि इथे कोणता तरी ॲप आहे, ऑनलाईन ॲप, जिथून आपण जेवण मागवू शकतो. तर आम्ही खूप मेहनत करून इंडियन फूड शोधलं आहे. पालक पनीर, बटर चिकन, डोसा, अशा सगळ्या गोष्टी मागवल्या आहे. तर मागवलं तर आहे, पण आता खाऊन बघूया की इंडियन टेस्ट आहे की नाही. बघू आता. खूप जास्त भूक लागली आहे आणि भुकेमुळे पोटातही दुखते आहे. पोटात का दुखते मला माहीत नाही. आय थिंक बोटमध्ये मी पहिल्यांदा बसली, तर त्यामुळे माझ्या सगळ्या गोष्टी कसं तरी होते. चालेल, आम्ही चाललो आता जेवायला. जेवून तुम्हाला सांगू जेवण कसं आहे. आणि हे मसाला डोसा छान दिसतोय. कसं आहे? फायनली मी खाऊ शकते आता चांगलं जेवण. तर मला खाऊन बघायचं की चांगलं आहे की नाही. ह्यांना तर सगळं आवडतंच. बटर चिकन खूप इंडियन सारखं आहे. फायनली जीत गए. अभी हम लोग खाएंगे. मसाला डोसा ही टेस्टी आहे. माझं पालक पनीर आहे. आता ते मी लास्टला खाऊन बघितले कसं आहे.